नमस्कार मंडळी. सर्वप्रथम मांबो समूहाच्या सर्व सभासदांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आपला दिवाळी अंक आज डिजिटल स्वरूपात प्रसिद्ध होतोय याचा मला आज विशेष आनंद होतोय. दिवाळी अंक प्रसिद्ध करण्याची महाराष्ट्राची फार जुनी आणि महत्वाची परंपरा जगभर विखुरलेले मराठी साहित्यप्रेमी पुढे नेत आहेत ह्याचं मला कौतुक आणि अभिमान वाटतो. हा मांबोचा चौथा दिवाळी अंक. ह्या प्रत्येक अंकाच्या निर्मितीत माझा सक्रिय सहभाग आहे. त्यामुळे ह्या अंकाची कशी कशी प्रगती होते ते मी फार जवळून पाहिलेलं आहे. आज मला सांगायला आनंद वाटतो की अंकाचा दर्जा सातत्याने वाढतोय. प्रत्येक संपादक अंकाचा दर्जा अधिकच उंच नेतोय. ह्यात अंकाची निर्मिती आणि व्यवस्थापन हा भाग तर आहेच, पण त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करून हा अंक जास्तीत जास्त वाचकांपर्यंत विनामूल्य, वेळेवर आणि तत्परतेने पोहोचवण्याची जबाबदारी संपादक मंडळाने समर्थपणे पेललेली आहे. आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे अंकात समाविष्ट करण्यात आलेल्या साहित्याची निवड. अंकाचा साहित्यिक दर्जा उंचावण्यासाठी सुद्धा संपादक मंडळाने खूप परिश्रम घेतलेले आहेत. संपादिका प्राजक्ता पाडगावकर आणि सायली मोकाटे जोग आणि त्यांच्याबरोबर काम करणारे संपादन मंडळातील इतर कार्यकर्ते म्हणजे माझ्यासह मोहना जोगळेकर, गौतम पंगू आणि सुषमा जोशी यांनी खूप परिश्रमाने हा अंक तयार केलाय. त्याचा आनंद आपण दीपावलीच्या मंगलमय वातावरणात जरूर घ्याल आणि आपला अभिप्राय संपादकांना कळवाल अशी आशा करतो. आगामी वर्षांमध्ये सुद्धा असंच उत्तमोत्तम साहित्य असलेले मांबोचे दिवाळी अंक सातत्याने प्रसिद्ध होत राहावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा. लहानपणी दर दिवाळीला माझा दादा आणि मी किल्ला करायचो. बागेतली माती उकरून आणणं, दगड गोळा करणं, पोती, फडकी आणि इतर गोष्टी जमा करणं हे काम माझं. मात्र किल्ला करायला दादा लागायचाच. करत करत दादाची 10वी झाली आणि त्यांनी जाहीर केलं, किल्ला आता तूच कर काय. झालं. आता यंदापासून किल्ला करण्याचा कार्यक्रम रद्द करून टाकावा का असंच वाटून गेलं आधी. आपल्याला कसला किल्ला जमायला, म्हणजे आपले कुठे दादासारखे दोस्त. जाऊ दे असा रडा पवित्रा मी घेतला. पण मग जशी दिवाळी जवळ येऊ लागली तसं मलाही वाटू लागलं, किल्ला तर बनवलाच पाहिजे आणि तोही सगळ्यात मस्त. जमेल आपल्याला. आपण येत असलेली आपली कामं तरी चोख करूया, बाकीचं बघू. म्हणून सामान गोळा केलं, दगड रचू लागले, मित्र देखील गोळा झाले. हात त्या ओळखीच्या चिखलाच्या स्पर्शाने सुखावले आणि किल्ला मस्त जमून आला. त्यावर आठवणींनी आळीव पेरले आणि लक्ष्मीपूजनापर्यंत मस्त तरारून वर देखील आले. आमच्या नव्या चमूनी बनवलेला हा नवा किल्ला आकाश कंदिलाच्या प्रकाशात दिमाखात उभा होता. आज अनेक वर्षांनी मला अगदी तसंच वाटतं. म्हणजे मांबो नगरीत दरवर्षी दिवाळी अंक नावाचा एक किल्लाच बनवला जातोय. दरवर्षी मी आपली इमाने इतबारे माझ्या वाटचा धोंडा, थोडी माती लेख स्वरूपात आणून देते आणि मग इतर कुणी कसा सुरेख किल्ला बनवताय ते बघत बसते. अंक आला की अगदी सुखावून जाते. तेवढंच. ह्या वर्षी आता हा किल्ला बनवण्याची जबाबदारी सगळ्यांचे लाडके सुधीर दादा उर्फ PM यांनी मला दिली आणि मी पण आधी जमणार नाही बहुधा असाच सूर लावला. मग हळूहळू जमेल, लेखन तर गोळा करू, पुढचं पुढे बघू हा मार्ग धरला. करत करत खूप लेख, कविता गोळा झाले. खूप मित्र देखील जमले. सुषमा, मोहना, PM, गौतम आणि सायली सगळ्यांनी मिळून इतकी मस्त कामं वाटून घेतली आणि आपापली कामं अगदी सवयीने आणि तत्परतेने केली. बाहेरून संपूर्ण मांबो नगरीचा हातभार होताच. कुणी फोटो पाठवत होतं, कुणी चित्र, कुणी कथा कविता रेकॉर्ड करत होतं, तर कुणी आणखी काही. करत करत हा किल्ला झालाय, यंदाचा मांबो दिवाळी अंक. त्यावर आता अजून काही सृजनाचे आळीव पेरले आहेत. नवीन संकेतस्थळ, कायमस्वरूपी पत्रिका आणि ऑडिओ अंक आणि आणखी बरंच काही. सारं तरारून येईल वरती, खात्री आहे. तुम्हा साऱ्यांसमोर हा दिवाळी अंक ठेवताना अतिशय आनंद होत आहे.
ह्यात जे जे उत्तम आहे ते तुम्हा साऱ्यांचे. आणि जर काही उणीव, नजर चूक किंवा मोठाच खिळा सापडला तर तो निश्चित माझा आहे. यावर्षी आपण सगळेच मोठ्या बाक्या प्रसंगातून जात आहोत. अवघं विश्वच म्हणा ना. त्यामुळे लेख येण्यापासून ते लेखनाच्या आशयापर्यंत सर्वत्र कोविडच्या खाणाखुणा सापडतील. मात्र त्यातून चिकाटी, सकारात्मक ओज आणि धीर सगळ्यांना लाभो हीच सदिच्छा. आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी सुषमा जोशी. भवताल आजारामुळे झाकोळून गेलेला आहे आणि त्यात सकारात्मक तिरीप घेऊन येणारा हा मामबोचा दिवाळी अंक तुमच्या पुढे ठेवताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. या दिवाळी अंकाच्या संपादनामध्ये सहभागी होणं, सुनवंती आणि उल्काच्या मदतीनं मुद्रित शोधन करणं हा माझ्यासाठी अत्यंत आनंददायी अनुभव होता. या दिवाळी अंकात काय आहे यापेक्षा या दिवाळी अंकात काय नाही असा माझ्या पुढे प्रश्न आहे. यात वैचारिक लेख आहेत, ललित लेख आहेत, नितांत सुंदर असं निसर्ग वर्णन आहे, दैनंदिनीच्या माध्यमातून उलगडत गेलेलं भावविश्व आहे, अनुभव कथन आहे, संस्मरण आहे, काव्य दालंतर, अभंग, गझल, मुक्तछंद, वृत्तबद्धात्मक कविता या सगळ्यांनी अगदी नटून गेलेलं आहे. समृद्ध करणारी व्यक्तिचित्रणं या मामबो दिवाळी अंकाचा विशेष भाग आहेत. या व्यक्तिचित्रणांमध्ये तळागाळातल्या व्यक्तीपासून शास्त्रज्ञ, डॉक्टर्स पर्यंतची व्यक्तिचित्रणं आपल्याला वाचायला मिळतील. कथा भागात वाचायला काय मिळतंय तर घटनात्मक कथा आहेत, सामाजिक आशय सांगणाऱ्या कथा आहेत, तसंच मनोविश्लेषणात्मक कथाही आपल्याला वाचायला मिळतील. वाचकांना या दिवाळी अंकात सक्रिय सहभाग नोंदवता यावा यासाठी आम्ही शब्दकोडी ही दिवाळी अंकामध्ये घातलेली आहे. एकूणातच काय, हे बाहेरचं जे तम दाटून आलेलं आहे त्यात ही साहित्य ज्योत आम्ही तेवत ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. अभिप्राय आपण कळवालच. माझ्या मनोगताचा शेवट मी आपल्या दिवाळी अंकातल्याच एका कवितेतल्या 4 ओळींनी करणार आहे. वर्षभराचा शीण सरावा. वर्षभराचा शीण सरावा गळून जावे दुःखांचे थर. वर्षभराचा शीण सरावा गळून जावे दुःखांचे थर. आनंदाच्या लाटा झेलत, आनंदाच्या लाटा झेलत दीपांनी जगमगते झुंबर. हे दीपांचं झुंबर आपल्या तनामनामध्ये, सगळ्या विश्वामध्येच जगमगत राहू दे या शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद. नमस्कार, मी मोहना जोगळेकर. माझा मराठीचा बोल म्हणजेच मामबो या फेसबुकवरच्या समूहातील मित्रमंडळींनी एकत्र येऊन केलेला हा 4था ई दिवाळी अंक. दरवर्षी संपादनाची जबाबदारी आमच्यापैकीच कोणी ना कोणीतरी घेत असतं. अगदी सुरुवातीपासून कथा विभागासाठी मी सहाय्य करत आले आहे. अंकाचा दर्जा सर्व अंगांनी सातत्याने उंचावत चालला आहे ह्यात शंकाच नाही. यावर्षीच्या संपादनाची जबाबदारी प्राजक्ता पाडगावकर आणि सायली मोकाटेजोग यांनी घेतली होती. त्यांच्या मदतीला आम्ही होतो, म्हणजे प्रियदर्शन मनोहर, सुषमा जोशी, गौतम पंगू आणि मी. अंक उत्कृष्टच व्हायला हवा म्हणून प्रत्येक संपादन मंडळ प्रचंड मेहनत करत असतं. डिजिटल स्वरूपातला हा अंक परिपूर्ण व्हावा हा आमचाही प्रयत्न आहे. त्याचा आनंद लुटा, सर्व साहित्य वाचा आणि आम्हाला नक्की अभिप्राय कळवा. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव गौतम पंगू. माझा मराठीचा बोल अर्थात मामबो हा फेसबुकवर मराठी लेखन करणाऱ्या आम्हा काही लोकांचा समूह. फेसबुकवर मराठी लिहिणाऱ्या लोकांचे खरं तर बरेच समूह आहेत, पण मामबोचं वेगळेपण अशात आहे की इथे स्वतःचं लेखन प्रसिद्ध करण्याबरोबरच अन्य सदस्यांच्या लेखनावर चिकित्सक चर्चा केली जाते. ज्या लोकांनी आत्तापर्यंत लेखन केलेलं नाही आहे त्यांना आवर्जून लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं आणि लेखनाचे वेगवेगळे प्रकार हे मुद्दामून हाताळले जातात. त्यामुळं मामबोला बरेचदा मी लेखनाची प्रयोगशाळा असंही म्हणतो. तर या मामबोचा 2020मध्ये
चौथा दिवाळी अंक निघतोय. आत्तापर्यंतच्या दिवाळी अंकांमध्ये लिहिणं इतपतच माझा सहभाग होता, पण यावर्षीच्या दिवाळी अंकात मी संपादन मंडळातही सहभाग घेतलाय. यावर्षीच्या दिवाळी अंकाचं संपादन प्राजक्ता पाडगावकर आणि सायली मोकाटे जोग यांच्या नेतृत्वाखाली प्रियदर्शन मनोहर, मोहना जोगळेकर, सुषमा जोशी आणि मी यांनी केलंय. मुख्यतः कथा आणि लेख यांच्या निवडीमध्ये माझा सहभाग होता. या दिवाळी अंकासाठी काम करणं हा खरोखरच खूप समाधान देणारा अनुभव होता आणि याची कारणं बरीच आहेत. पहिली गोष्ट म्हणजे संपादकांची, म्हणजे प्राजक्ता आणि सायली यांची या अंकाबद्दलची जी दृष्टी होती ती सुरुवातीपासूनच फार स्पष्ट होती. मामोबुवा असे यांनी दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवायच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद तर दिलाच, पण त्याचबरोबर आलेल्या साहित्यामधून योग्य साहित्याची निवड, त्याचं संपादन आणि मुद्रित शोधन याच्या प्रक्रियाही फार व्यवस्थित आखून दिलेल्या असल्यामुळे सुरळीत पार पडल्या. आणि शेवटची गोष्ट म्हणजे अर्थातच अंकाचं अंतिम स्वरूप. तर यावर्षीचा अंक डिजिटल, ऑडिओ आणि PDF अशा 3 वेगळ्या स्वरूपात आपणासमोर येतोय आणि याबरोबर अन्य देखील बऱ्याचशा सुधारणा या अंकाच्या अंतिम स्वरूपात करण्यात आल्या आहेत. एकंदरीतच असं निरीक्षण नोंदवावंसं वाटतं की प्रत्येक वर्षागणिक मामोबोच्या अंकाचा आलेख हा उंचावताच राहिलेला आहे आणि मामबोच्या अंकाला स्वतःची अशी एक निश्चित ओळख, निश्चित दिशा सापडू लागलेली आहे असं वाटतं. तर यावर्षीच्या दिवाळी अंकात आपल्याला अनेक विषयांवरचे लेख, कथा, कविता, ललित असं भरपूर दर्जेदार साहित्य वाचायला मिळेल. 2020चा बराचसा काळ हा खरं तर आपण काहीशा निराशाजनक वातावरणात काढला, पण या वातावरणात सकारात्मकता आणू पाहणारा दिवाळीचा सण आता येऊ घातलाय आणि आमची अशी आशा आहे की या सकारात्मकतेमध्ये आणि या आनंदामध्ये मामोबाच्या दिवाळी अंकांनी देखील निश्चितच भर पडेल. तर आपण हा दिवाळी अंक नक्की वाचा, आपल्या प्रतिक्रिया संपादक मंडळाला नक्की कळवा ही विनंती. येणारी दिवाळी आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना सुखाची, समाधानाची आणि भरभराटीची जावो अशा सदिच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी सायली मोकाटे जोग. शाळेत असताना आम्हाला एक गीत शिकवलं होतं. त्याचं शीर्षक होतं तथा किम, पुढं काय. एखादी गोष्ट का करायची, त्या पाठीमागचा हेतू, साधनं, साध्य याचा साकल्यानं विचार करण्याची दृष्टी या गीतानं दिली होती असं म्हणायला हरकत नाही. मामोबोच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त आपण सगळे झूमवर भेटलो. त्यात मामोबोचं साहित्य संमेलन हा विचार वैष्णवी अंदुरकर यांनी मांडला होता. सलग 4थ्या वर्षी दिवाळी अंकासारखा वार्षिक उपक्रम, तसंच गेली 2 वर्ष प्रसारांच्या सहयोगानं आकाशवाणीचा कार्यक्रम चालू आहे. मागच्या वर्षीच्या दिवाळी अंकापासून नेटक्या आणि सुबक अंकाची सुरुवात झाली. या वर्षीच्या अंकाची तांत्रिक जबाबदारी माझ्याकडे आली तेव्हा या सगळ्याचा एकत्रित विचार करताना वाटलं की मामोबोला एक कायमस्वरूपी संकेतस्थळ, मायाजाळावर स्वतःची ओळख, बोधचिन्ह आता मिळायला हवं. नव्या महत्वाकांक्षी संकल्पना राबवण्याची पात्रता आणि प्रतिभा इथे नक्कीच आहे. त्यासाठी आवश्यक पायाभरणी या निमित्ताने करावी असंही वाटलं. आज आपल्या सर्वांना सांगायला अतिशय आनंद होतो आहे की यावर्षीचा मांबो दिवाळी अंक सादर होतोच आहे. त्यासोबत आधीचे अंकही आपल्या नव्या संकेतस्थळाला जोडलेले आहेत. तंत्रज्ञानाचे सहाय्य घेताना अंकाचं काम अधिकाधिक सुलभ करण्याच्या हेतूनं कामकाजातही सुसूत्रता आणलेली आहे. घरचे व्याप सांभाळून आपण हौसेने हे काम करतो तेव्हा कमीत कमी वेळात चुका विरहित ते झाले पाहिजे हा हेतू. याशिवाय ऑडिओ अंक आणि आकाशवाणी कार्यक्रम समन्वयानं सादर होत आहेत. तसंच एकत्रित अंकाची छापील प्रत उपलब्ध केली जाईल. संकेतस्थळावर लेखन, साहित्य प्रकारांना शोधणं शक्य असेल. याशिवाय भावी उपक्रमांना अनुकूल ठरेल अशी वेबसाईटची बांधणी केली आहे. इतरही कल्पना आहेत ज्यातून दरवर्षी वेबसाईटसाठी लागणारा खर्च आपल्या सर्वांच्या सहकार्यानं जुळवता येणं शक्य होईल. हा सुखद बदल आपल्याला निश्चित आवडेल. अंकाच्या बांधणीत योगदान देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार. संपादकीय समितीतले प्राजक्ता पाडगावकर, प्रियदर्शन मनोहर, सुषमा जोशी, मोहना जोगळेकर, गौतम पंगू, तसंच आमचे ऑडिओ अंकाचे सर्व शिलेदार प्रज्ञा आपटे, संजय आयाचित यांना मनपूर्वक धन्यवाद देते.
या पुढचे अंक उत्तरोत्तर प्रगती करत जावोत अशी आशा आणि शुभेच्छा व्यक्त करते. नवनिर्मितीचा हा प्रवास कर्मपूर्ती इतकाच आनंद देतो. मागचे काही दिवस मांबो दिवाळी अंकाचा पसारा माझ्या घरात सांडलेला होता. आज दिवाळीच्या शुभमुहूर्तावर जाहीर करते की आता हे सगळे मांबोजनांचे आहे. इदन्न मम. शुभ दीपावली. मामगो गावाची सांगाया महती, शब्द बळतेही फिके पडे. पडतात इथे शब्दांच्याच राशी, देवी सरस्वती नित्य वसे. वसती इथेच भावाचे पुजारी, वसती इथेच भावाचे पुजारी. नित्य प्रतिभेची पूजा साजे. साजिरे वैभव किती वर्णू येथे, शब्द अलंकार शोभती ते. शोभिवंत ग्राम स्वच्छ नि सुंदर, शोभिवंत ग्राम स्वच्छ नि सुंदर. सुबक निर्मळ अक्षरे ती, अक्षर येथेची साहित्यानुभूती. नित्य नूतन ती घडत असे. घडी घडी येथे उलगडे लडी, घडी घडी येथे उलगडे लडी. रेशमी शब्दांची निरंतर निरंतर गाती. सुश्राव्य कवने वाचून आनंदे तोषवीती. प्रवास वर्णन कथा कविताही, ललित संग्रही असे गृही. प्रगल्भ विचार सुयोग्य आचार, कौतुक साचार होत असे. हवे ते वाचावे, चांगले ते घ्यावे, उन्नत करावे आपणासी. अभ्यासू मंडळी अनुभवी किती, सांभाळून घेती प्रेम भावे. सान थोर भेद ठाऊक तो नसे, विशाल हृदये सामाविती.
रोज येथ होती धाडसही जीवी येत असे मांबोवासियांना अनंत शुभेच्छा मांबोवासियांना अनंत शुभेच्छा सतत लिहिता हस्त लाभो स्वल्प बुद्धीची अक्षरांची पूजा गोड मानुनी घ्या विनवणी माम भोगावाची सांगाया महती शब्द बळते ही फिके पडे शब्द बळते ही फिके पडे शब्द बळते ही फिके